स्टार्ट परिचय। राष्ट्रीय सेवा योजनेद्वारा विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रौढ साक्षरता कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे। अर्थात त्यासाठी सध्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेत काही आवश्यक बदल करणे अपरिहार्य ठरेल व ती योजना व्यापक स्वरूपाची बनवावी लागेल। प्रौढ शिक्षण कार्यक्रमात विद्यार्थी नियमित सहभागी होण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन केले जाऊन त्याचे श्रेय देण्याची व्यवस्था असली पाहिजे। एखाद्या विद्यार्थ्याने सतत 2 वर्षे प्रौढ शिक्षणाचे कार्य केले असेल तर विद्यापीठाने त्याला स्वतंत्र प्रशस्तीपत्र दिले पाहिजे। एवढेच नव्हे तर अशा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी वा व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश देताना सवलत दिली पाहिजे आणि नोकरीसाठी प्राधान्य दिले पाहिजे। प्रौढ शिक्षणात सहभागी होणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना त्यांनी जितके तास खर्च केले असतील त्याच्या प्रमाणात श्रेय दिले गेले पाहिजे आणि पदवी देतेवेळी त्याचा योग्य तो विचार झाला पाहिजे। विद्यार्थ्यांच्या सहभागाबरोबरच शिक्षकांचाही सहभाग वाढविण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट पार पाडावी लागेल। विद्यापीठाकडे व्यावसायिक विकास, संशोधन आणि मूल्यमापनाचे कार्य सोपविलेले असल्यामुळे त्यांच्या प्रौढ शिक्षण विभागांशी संलग्न असणारे उपविभाग महाविद्यालयीन पातळीवर स्थापन करावे लागतील। त्यामध्ये महाविद्यालयातील जास्तीत जास्त शिक्षकांचा आणि आवश्यक त्या विषयांच्या शिक्षकांचा समावेश करता येईल। या उपविभागाचे कामकाज पाहण्यासाठी प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 5 सभासदांची कार्यकारी समिती नेमावी लागेल। महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संयोजक या समितीचे पदसिद्ध सचिव असावेत। बाकीचे 3 सभासद भाषा, सामाजिक शास्त्रे व वाणिज्य या शाखांचे असावेत। परिच्छेद। राष्ट्रीय सेवा योजनेचे नेहमीचे इतर कार्यक्रम जरी त्यासाठी नेमलेल्या संयोजकाकडून पार पाडले जात असले तरी कामकाजाची आखणी करणे, सल्लामसलत करणे, मार्गदर्शन मिळविणे, विद्यार्थी व शिक्षकांना सहभागी होण्याची संधी देणे, हाती घेतलेल्या कामाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नाची सोडवणूक करणे, आर्थिक सामाजिक पाहणीची प्रश्नावली तयार करणे, संशोधन प्रकल्प पूर्ण करणे, सर्वसाधारण तांत्रिक मार्गदर्शन मिळविणे यासारख्या गोष्टींसाठी संयोजकांनी कार्यकारी समितीपुढे ते कार्यक्रम आणले पाहिजेत। राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयोजकाप्रमाणेच कार्यकारी समिती सभासदांपैकी एकटा प्रौढ शिक्षण संयोजक म्हणून नेमणे आवश्यक आहे। साक्षरता कार्यक्रमासाठी सर्व शक्ती साधनसामग्रीचा वापर करावयाचा असल्याने अशा प्रकारची यंत्रणा प्रत्येक महाविद्यालयात निर्माण करणे आवश्यक आहे। येत्या 10 वर्षात राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम निश्चित स्वरूपात निर्धारपूर्वक पार पाडायचा असल्याने आणि हा कार्यक्रम दिनांक 2 ऑक्टोबरपासून अंमलात आणला जाणार असल्याने कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या बाजूंवर चर्चा विनिमय करण्यास अवधी आहे। स्टॉप।